विधानसभेच्या 288 जागांवर काँग्रेसकडून तब्बल 2,500 लोकांनी तिकिटासाठी तयारी दर्शवली आहे आणि यामधून काँग्रेसला चांगला निधी देखील मिळालाय। पाहूया त्या संदर्भातला एक रिपोर्ट। लोकसभेला महाराष्ट्रात चांगलं यश मिळाल्यानंतर काँग्रेसला विधानसभेच्या तयारीसाठी अच्छे दिन आल्याचं चित्र आहे। आगामी विधानसभेत काँग्रेसकडून निवडणूक लढवणाऱ्या इच्छुकांमुळे पक्षाला अर्ज स्वरूपात चांगला निधीही मिळालाय। 10 ऑगस्ट पर्यंत काँग्रेसनं इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवले होते। 288 विधानसभा जागांसाठी काँग्रेसकडून 2,500हून अधिक इच्छुक उमेदवारांचे अर्ज आले। केवळ हौसेखातर अर्ज येऊ नयेत म्हणून अर्जासाठी काँग्रेसनं पैसेही आकारले। त्यातून 5 कोटींपेक्षा अधिक इतका निधी काँग्रेसला मिळालाय। काँग्रेसकडून इच्छुकांमध्ये मराठवाडा आणि विदर्भातून सर्वाधिक अर्ज आलेत। प्रत्येक मतदारसंघातून सरासरी 7 ते 8 इच्छुकांनी अर्ज केले। मुंबईत विधानसभेच्या 36 जागा आहेत, त्यासाठी 200हून अधिक इच्छुकांनी अर्ज केले। 2019ला काँग्रेसचे जिंकून आलेले 44 आमदार वगळता इतर मतदारसंघातही इच्छुकांची संख्या मोठी आहे। अमरावती जिल्ह्यातल्या 6 विधानसभांसाठी 24 इच्छुकांनी तयारी दाखवली आहे। बळवंत वानखेडे खासदार झाल्यामुळे त्यांच्या दर्यापूर मतदारसंघातून तब्बल 13 इच्छुकांनी अर्ज केलेत। सोलापूर जिल्ह्यातल्या विधानसभांमधून 62 जणांनी इच्छुक म्हणून अर्ज केलेत। अक्कलकोटमध्ये काँग्रेसच्या तिकिटाकडून यंदा पहिल्यांदाच चुरस आहे। काँग्रेसच्या सिद्धराम म्हेत्रेंशिवाय इतर 4 जणांनी उमेदवारीची तयारी दाखवली आहे। 2019च्या निवडणुकीत काँग्रेसकडून लढण्यासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात इच्छुकांनी तयारी दाखवली नव्हती। या उलट गेल्या निवडणुकीत काँग्रेसमधून आउटगोईंगच मोठ्या प्रमाणात झालं। यंदा मात्र लोकसभेतल्या चांगल्या कामगिरीमुळे काँग्रेस समर्थकांनी विधानसभेची तयारी केली आहे। लोकसभेला काँग्रेसनं 17 जागा लढवून त्यापैकी 13 जागांवर विजय मिळवला होता। त्यामुळे आता विधानसभेतही काँग्रेस कामगिरी कायम ठेवते की मग महायुती त्याला ब्रेक लावते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।